अमरावती महानगरपालिका, माझी अमरावती फाउंडेशन, सात्विक गणपती यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत आज अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। यामध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निमित्त हा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला। या कार्यशाळेत सहभागी नागरिकांनी मातीपासून स्वयंहस्ते गणेश मूर्ती तयार करण्याची कला आत्मसात केली। मूर्ती बनवताना मातीचा वापर करून प्लास्टर ऑफ पॅरिस सारख्या पर्यावरणाला हानिकारक घटनांपासून दूर राहण्याचा संदेश दिला गेला। कार्यशाळेमध्ये प्रशिक्षकांनी उपस्थितांना मूर्ती तयार करण्याच्या विविध पद्धती आणि त्यामागील शाश्वततेचे महत्त्व समजून सांगितले। या उपक्रमाचा उद्देश म्हणजे पारंपरिक आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास लोकांना प्रोत्साहित करणे, तसेच हरित आणि स्वच्छ अमरावतीचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचवणे। आपल्या हाताने घडवलेली ही मातीची बाप्पाची मूर्ती म्हणजे निसर्गाशी असलेली आपली नाळ जपण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे, असे आयोगांनी सांगितले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमरावती महानगरपालिका सात्विक गणपतीचे संस्थापक मयुरी खताळे, माझी अमरावती फाउंडेशन संस्थापक सात्विक मुंडवाईक, तसेच स्वयंसेवक व कार्यशाळेत सहभागी झालेल्या नागरिकांचे विशेष योगदान लाभले। हॅलो एव्हरीवन, माझं नाव सार्थक मुंडवाईक आणि आमची एक टीम आहे माझी अमरावती फाउंडेशन म्हणून, ज्या अंतर्गत आम्ही मागील 5 वर्षापासून जे आहे सोशल वर्क करत असतो। ते यावर्षी एक आम्हाला कल्पना आली होती की सात्विक गणपती म्हणून एक आम्ही नवीन उपक्रम यावर्षी स्टार्ट केलेला आहे, ज्याच्या अंतर्गत आम्ही मातीचे गणपती बनवत असतो आणि ते बनवून लोकांच्या घरी स्थापना करायचा एक आमचा एम होता। आणि त्यासोबतच आम्ही अजून एक स्टार्ट केलं की यावर्षी मातीचे गणपती सेल करायचं। तर असे काही उपक्रम होते आम्ही यावर्षी केलेले। तर त्यासाठी जे आहे आम्ही महानगरपालिकेजवळ गेलो आणि त्यांना म्हटले की आपल्याला मातीच्या गणपतीची ड्राईव्ह ऑर्गनाईज करायची आहे। तर त्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्या गोष्टीसाठी आणि आज आम्ही जे आहे सांस्कृतिक भवन इथे हे ड्राईव्ह ऑर्गनाईज केली होती। यामध्ये 500+ लोक आले होते आणि त्यामध्ये जे आहे खूप मोठं एक कोऑर्डिनेशन होतं सात्विक गणपतीचं आणि अमरावती महानगरपालिकेचं, त्यासोबतच माझी अमरावती फाउंडेशनचं। तर या तिघांच्या कोलॅबरेशनमुळे आज हे ड्राईव्ह पार पडली आणि त्यासोबतच इथे 350 ते 400 गणपती ऑलमोस्ट बनवल्या गेलेला आहे आणि यांची जी स्थापना आहे ते प्रत्येकाच्या आता घरी होणार आहे। तर एक खूप मोठा हा गोल होता जो आम्ही आज अचीव केलेला आहे। आम्ही काय हा पूर्ण अमरावतीकरांना हा गोल अचीव केलेला आहे। तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि सोबतच तुमचं न्यूज चॅनलवाल्यांचं पण। मातीची मूर्ती आज ही कार्यशाळा झाल्यानंतर प्रत्येक वर्षी तुम्ही लोक आपल्या घरी त्या सोपी पद्धतीने सुंदर मूर्ती आणि ज्या आकार तुम्हाला तुमचे स्वतःचे मन में आहे की मला असा आकार द्यायचा आहे माझी मूर्तीला, तुम्ही आपली पसंतीने तयार करू शकता। एक फार चांगली गोष्ट आहे आणि या पद्धतीने जे आज तुम्ही करत आहे, तुम्ही आपल्या घरी जाऊन जवळच्या सर्व लोकांना पण कळवा की खूप चांगला सोपा उपक्रम आहे, जेणेकरून आपले अंबानगरी येथे गणेशोत्सव एन्व्हायरमेंट फ्रेंडली आणि इको फ्रेंडली पद्धतीने होऊ शकता। आणि याच्या जे आयोजक आहेत यांच्याकडे मी अभिनंदन करते की आज आपण एक पाऊल उचललेलं आहे। या जे पाऊल आहे गणेशोत्सव पर्यंत म्हणजे आपल्या स्थापना पर्यंत आपला प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक शाळामध्ये हे काम करायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांच्या घरी आपली स्वतः निर्मित केलेली मूर्तीला आपण स्थापना करू शकतो, त्याची आराधना करू शकतो आणि दरवर्षी असा एक कायम राहिला पाहिजे, हे एक ट्रेडिशन अशी माझी सर्वांना आवाहन आहे ना। तर तुम्ही कंटिन्यू करा आणि मला आय थिंक ज्या लोकांनी सर्वात चांगली मूर्ती तयार केली त्यांना आपण प्रोत्साहन पण करणार आहोत, त्यांचे पिक्चर्स घेऊन आपण पोस्ट पण करणार आहोत आपल्या सोशल मीडिया अकाउंटला। तर तुम्ही जर आपली प्रॉपर एनर्जी आणि क्रिएटिव्हिटी लावून चांगली मूर्ती तयार करावी। धन्यवाद, प्लीज कंटिन्यू। विदर्भ सिटी न्यूज अमरावती।